कला केंद्र डान्स बार. कला केंद्रातील मुलीच्या नादी लागून उपसरपंचाने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची बातमी वाचून मन भूतकाळात गेले. तरुणपणात मित्रांच्या सोबतीने अनेक वेळा डान्स बारला जाणे व्हायचे. तेथील मदिरापानसोबत सुंदर मुलींच्या मादक अदा पाहताना अंगात वेगळीच शिरशिरी यायची. समोरच्या टेबलावरील लोक त्याच्यावर पैसे उडवताना अंगातील पाटील जागा व्हायचा आणि खिशात हात जाऊन त्याच्यापेक्षा जास्त नोटा उडवल्या जायच्या. 10-20 करताना खिसा कधी खाली व्हायचा ते लक्षात यायला खूप उशीर झाला असायचा. आठवड्यातून फक्त एकदाच करता करता जवळची शिल्लक संपून कर्ज व्हायला लागले. बारमध्ये मदधुंद झालेल्या मजनूंना तेरे इश्क में मर न जाऊ कहीं म्हणून पागल करणाऱ्यांना न्यायला आणायला त्यांचे नवरे आलिशान गाडी घेऊन येतात. आपण स्प्लेंडरच्या पेट्रोलला महाग होतो. अनेकांचे खिसे खाली करून त्यांनी मुंबईत फ्लॅट घेतले हे समजते. वेळ गेल्यावर आलेले शहाणपण तिकडे न जाण्याचा सल्ला देते. झक मारायची सवय लागलेली पावले संध्याकाळ झाली की पुन्हा त्याच दिशेला वळू लागतात. 1992 साली मी आणि मित्र बुलेट घेऊन पुण्याला शशी फिटरकडे दुरुस्तीसाठी गेलो. तिथे कर्जतचे 2 मित्र बुलेट रिपेअर करायला आले होते. गप्पा रंगल्या असताना अण्णांच्या सोबत पुण्याच्या कला केंद्रातील शकुंतलाबाई नगरकरकडे जाण्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आम्हा चौघांची पावले नगरकरबाईंच्या बैठकीकडे वळली. तेथील मधाळ बोलणे, त्यांचे अगत्य आणि आपुलकीचा पाहुणचार पाहता हे वातावरण आपल्यासाठीच असल्याचा शोध लागला आणि मग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कळकेंद्राला भेटी देण्याचा सिलसिला चालू झाला. काही दिवसाचे अंतर ठेवून पुन्हा फेरी झाली की दाजी तुम्ही येत नव्हता तर ताई सारखी तुमची आठवण काढायची अशी लाडीक तक्रार तथाकथित मेहुणी करायची. तेव्हा ऊर आनंदाने भरून यायचा. इथे अनेक फेऱ्या मारल्यानंतर ताई रात्रभर नाचून दाजीचा खिसा खाली करते. पहाटे झोपून दुपारी उठल्यानंतर अनेक दाजींना फोन करून त्यातील किमान 2-4 जणांना बोलून घेते हे समजायला लागले. यापैकी कुठलीने कोणाबरोबर घरोबा करून त्या बदल्यात जमिनी बंगले घेतलेत तेही समजायला लागले. इतकी दौलत जादा करणाऱ्याबरोबर शून्य किमतीचा प्रामाणिकपणा ठेवून रोज किती जणांना साळसूदपणे नागवतात, कित्येक जणांचा सातबारा नावावर करून घेतात हे पाहून असली नकली समजले. आजपर्यंत आपल्या बायकोला आपण काय दिले आणि दुसऱ्यांच्या बायकांवर किती उडवले याचा हिशोब लावता डोळे उघडले. खोट्या दुनियेतील भूलभुलावा हवा की घरच्या लक्ष्मीला सांभाळावे हा विचार करून तिकडचा रस्ता कायमचा बंद केला. याच वाचवलेल्या पैशातून आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन देशभ्रमंतीचा सिलसिला सुरू झाला. विविध राज्यात वर्षातून 2 वेळा फिरण्याचा छंद लागला आणि काही वर्षात संपूर्ण देश पालथा घातला. मुले मोठी झाल्यानंतर गेली काही वर्षे परदेशवाऱ्या सुरू झाल्या. अनेक देश फिरून झाले असले तरी खूप फिरायचे बाकी आहे. हल्ली नातेवाईक, मित्र, कुटुंबीय यांच्यासोबत वर्षातून अनेक वेळा विविध ठिकाणी फिरून उत्तरार्धातील मौज उपभोगीत तरुणपणात मौज-मज्जा करायलाच पाहिजे. वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी नहीं हे 100% मान्य आहे. पण असली नकली ओळखायला पाहिजे. या भूलभुलैयामध्ये स्वतःला झोकून देऊन किती अटकायचे, यातून वेळेत बाहेर पडायचे की कफलक होऊन डोक्यात गोळी घालून जीवन संपवायचे हे ज्याचे त्यांनी ठरवावे. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.